हॅलो ऑल. सो रिसेंटलीच मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे बिझनेसशी रिलेटेड. ओके, तर छोटे बिझनेस कसे स्टार्ट करायचे, तर त्याच्यामध्ये आपण टीचिंगशी रिलेटेड जे काही टॉपिक्स आहेत, जे काही पॉईंट्स आहेत ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिले. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण रिसेलिंगबद्दल जाणून घेणार आहोत. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिडिओ एंडपर्यंत बघा. सो रिसेलिंग या टॉपिकमध्ये तुम्हाला रिसेलिंग करत असताना स्टॉकमध्ये, मोठ्या स्टॉकमध्ये समजा तुम्ही कुठलीही वस्तू बाय केली तर ती तुम्हाला रिसेल करताना भरपूर बेनिफिट मिळतं. ओके, आणि आजकाल ऑनलाईन आणि ऑफलाईन असं काही नाही आहे की तुम्हाला शॉपच पाहिजे अवेलेबल रिसेलिंगसाठी किंवा एखादी गोष्ट, एखादं प्रॉडक्ट तुम्हाला सेल करण्यासाठी. तुम्ही ऑनलाईनसुद्धा शॉपिंग खूप छान प्रकारे रिसेलिंगचा जॉब करू शकतात आणि त्याच्यातून अर्निंग करू शकतात, तेही तुमच्या वेळेप्रमाणे. तर सर्वात आधी मेन मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला जी वस्तू सेल करायची म्हणजे त्याच्यामध्ये ज्वेलरी येते, क्लोदिंग येते किंवा सीजनल, आता जसे जसे फेस्टिवल येतात त्याप्रमाणे तुम्ही स्टॉक भरायचा आणि तो रिसेल करायचा. मग ते कुठल्या पद्धतीने, ऑनलाईन किंवा ऑफलाईन, हा तुमचा प्रश्न आहे. तुमच्याकडे जर शॉपसाठी जागा असेल, रिसेलिंगसाठी टाईम असेल तर तुम्ही रिसेल ऑफलाईन आरामात करू शकता. पण सपोज तुमच्याकडे टाईम नाही आहे आणि ह्या गोष्टीसाठी वेळ पण नाही आहे, फक्त तुम्ही माल आणू शकतात आणि लोकांना देऊ शकतात, मग त्यासाठी तुम्ही पोस्टल सर्व्हिस किंवा कुरिअर, प्रायव्हेट कुरिअर सर्व्हिस या दोघांच्या हेल्पने हा बिझनेस खूपच छान प्रकारे ग्रो करू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला ठरवावं लागेल की लोकांकडून शिपिंग चार्जेस घ्यायचे की नाही, हा तुम्ही आधीच ठरवून घ्यायचं. आता पुढे बघूया ऑनलाईन बिझनेस कसा ग्रो करायचा. आता सर्वात आधी म्हणजे ऑनलाईन जे ग्रुप्स असतात त्यामध्ये आपण त्या ग्रुपमध्ये आधी सुरुवातीला आपलं स्वतःचं एक पेज क्रिएट करायचं फेसबुकवर. ओके, फेसबुकवर, इन्स्टावर स्वतःचं पेज क्रिएट करून झाल्यानंतर बिझनेस पेज क्रिएट करायचं. आणि याचेही व्हिडिओ अवेलेबल आहेत, यूट्यूबला पण आहेत, गुगलला पण आहेत. ते व्हिडिओ तुम्ही बघून त्याच्या थ्रू तुमचं अकाउंट आधी क्रिएट करा. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर जास्तीत जास्त ग्रुप जॉईन करा जे लेडीजशी रिलेटेड येतात. तर त्या प्रॉडक्टशी रिलेटेड कुठलं मार्केट जास्त राहील, कुठल्या लोकांना जास्त इंटरेस्ट आहे त्या प्रॉडक्टशी रिलेटेड, तर त्या लोकांचे ग्रुप तुम्ही जॉईन करा. ओके, आणि केल्यानंतर जसं जसं तुम्ही स्टॉक आणाल त्याचे फोटोग्राफ्स काढा आणि ते ग्रुपमध्ये शेअर करा, तुमच्या पेजवर शेअर करा, म्हणजे ॲटोमॅटिकली त्यांच्या ग्रुपमध्ये ते शेअर होतील. आणि अशा पद्धतीने मोठ्या अमाऊंटमध्ये जितके तुम्हाला कॉन्टॅक्ट्स तुम्हाला लोकांचे घेता येतील तेवढे तुम्ही ते कॉन्टॅक्ट सेव्ह करा, त्याची लिस्ट बनवा, त्याचा ग्रुप करा आणि त्या ग्रुपमध्ये रेग्युलरली वॉटेवर तुम्ही न्यू स्टॉक आणताय तो शेअर करा, स्टेटसला ठेवा. आणि जशा जशा इन्क्वायरीज असतील तसा तुमचा बिझनेस वाढत जाईल, तशा ऑर्डर्स येतील आणि त्याप्रमाणे तुम्ही पॅकेजिंग करून पोस्टामध्ये तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही पॅकेजिंग करून पोस्टात किंवा कुरिअर सर्व्हिसला ते देऊन ते पोस्ट करू शकतात. आणि हल्ली ट्रॅकिंग ID, कंप्लेंट्स वगैरे सगळ्या व्यवस्थित फॉलो केल्या जातात, म्हणून कुरिअरचा पण काही इश्यू येत नाही. आणि जसं आपल्याला एक्सपिरियन्स येत जातो तसं आपल्याला आयडिया पण येते की लोकांशी कसा संवाद साधायचा, त्यांच्या क्वेश्चनला कसं आन्सर करायचं, याचा पण आपल्याला एक्सपिरियन्स येत जातो. महत्त्वाचं काय तर सुरुवात करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर, आणखी एक तुम्ही करू शकतात, लाईव्ह व्हिडिओज अरेंज करायचे. म्हणजे यूट्यूबला म्हणा किंवा फेसबुकला म्हणा किंवा इन्स्टालाही म्हणा, तुम्ही लाईव्ह व्हिडिओ ओपन करू शकतात, ऑन करू शकतात आणि स्पेसिफिक टाईम सर्व लोकांना अनाऊन्स करायचा की मी ह्या वेळेस अवेलेबल आहे की व्हिडिओ जॉईन करा. व्हिडिओ त्यांनी जॉईन केला की जो कुठला स्टॉक आहे त्यांचे ऑल डिटेल्स त्यांना शेअर करायचे, त्यांना वेअर करून दाखवायचं. त्याचबरोबर लोकांनी मीटिंग लिव्ह न करता आपला जो काही स्टॉक आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघण्यासाठी आपण त्यांना एक ऑफर देऊ शकतो की व्हिडिओ जो शेअर करेल, लाईक करेल त्यांना आम्ही एक स्पेशल गिफ्ट देणार आहोत. मग लोक काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघतात आणि थांबतातही की त्यांचं नाव लकी ड्रॉमध्ये येतं आहे की नाही. आणि मग त्याप्रमाणे आपण त्यांना एक छान छोटंसं गिफ्ट दिलं तरी ते खुश होऊन जातात. त्याचबरोबर एखादं लाईव्ह फक्त ऑफर आणि सेलसाठी पण तुम्ही अधूनमधून घेऊ शकतात. म्हणजे तो वीकली पण घेऊ शकतात किंवा मंथली पण घेऊ शकतात किंवा सीजनल पण घेऊ शकतात. जसं हल्ली दिवाळी ऑफर, दसरा ऑफर, आणि हे असं लाईव्ह आपण आपल्या वेळेप्रमाणे, आपल्या कम्फर्टप्रमाणे आपण अरेंज करू शकतो. मग हेच लोक पुढे अजून मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं लाईव्ह जॉईन करण्यासाठी अवेलेबल राहतात. आणि ते वेळच्या वेळी तुम्ही अनाऊन्समेंट करणं इम्पॉर्टंट असतं. इन्स्टाला, फेसबुकला आणि यूट्यूबला, त्याचबरोबर तुमच्या स्टेटसलासुद्धा तुम्ही अनाऊन्स करायचं की मी ह्या वेळेमध्ये व्हिडिओ कॉल करणार आहे की तुम्ही अवेलेबल राहा म्हणून. त्या पद्धतीने तुम्ही ही मार्केटिंगचा जॉबसुद्धा छान पद्धतीने हँडल करू शकतात तुमच्या वेळेप्रमाणे.